वेलकम बॅक टू माय चॅनल दीदी नेस। तर मी आज खूप दिवसानंतर पुन्हा एक तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आली आहे। मी आज ठरवलं आहे की मी आजपासून ना व्लॉग सुरू करणार आहे। जसं असेल तसा मी व्लॉग सुरू करणार आहे। आणि अरे वा, आपल्यासोबत कोण आहे बघा आज? हिरो। मी कॅमेरासाठी कम्फर्टेबल आहे, पण आदित्य अजून कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत। सो ते जरा लाजतात, कॅमेरा बघितल्यानंतर तोंड लपवत फिरतात। पण असू देत, त्यांना पण सवय होईल। सो काय वाटतंय तुम्हाला, काय म्हणायचंय आज? सवय पाडावीच लागणार आहे। आणि हो, आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही व्लॉगिंग सुरू केली आहे। सो आषाढी एकादशीच्या तुम्हालाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा सर्वांना, शुभेच्छा। तर मी सांगितलंय त्यांना की लाजू नका। सो हळूहळू तुम्हाला होईल सवय। लाजत नाहीये, पण सवय नाहीये ना। ओके, स्वतःलाच बघत बसले ते खूप आरसा वेळचे। बघण्यासारखं बघतोय म्हणजे लाजणार नाही। अच्छा, आरसा बघितल्यासारखं बघतो म्हटले की लाजणार नाहीत म्हणून। पण काही नाही, इट्स ओके, नवीन नवीन तसं होतं। मी व्हिडिओ बनवते म्हणून मला काही जास्त वाटत नाही, पण त्यांना अजिबात सवय नाही। मी आज जबरदस्तीने त्यांना बसवलंय माझ्या बाजूला की आज तुम्ही व्हिडिओमध्ये यायचं म्हणून। सो आता आम्ही ना मंदिरात जातोय, तर दोघी रेडी झालो आहोत आणि मंदिरात जातो। तिकडे भेटूयात, बाय बाय बाय। तर आम्ही पोहोचलो आहोत मंदिरात आणि छान दर्शन झालं। प्रसादामध्ये मला बदाम, किशमिश, अक्रोड मिळाले आणि आदित्यला खडीसाखर, तर त्याने माझा प्रसाद घेऊन घेतला आणि खाल्ला। त्यानंतर इथे बघा किती लांब जाऊन बसला होता। मी बोलली की माझा प्रसाद नको घेऊ म्हणून। सो ते झालं, त्यानंतर आम्ही निघालो आणि बाहेर एक्झिबिशनला जायचं ठरवलं। जवळच एक क्रॉकरी एक्झिबिशन लागलं होतं, तर तिथे आम्ही आलो आणि काही वस्तूंची शॉपिंग केली। खूप छान वस्तू आल्या होत्या, पण जरा महाग सांगत होते ते, म्हणून मी काही निवडकच वस्तू घेतल्या आहेत आणि हा सेट मला खूप जास्त आवडला होता। मी जरा चुकीचे होते की इथे फक्त क्रॉकरी नाही तर सगळ्याच गोष्टींचं एक्झिबिशन लागलं आहे। आणि इथे पुस्तक प्रेमी बघा, इथे पुस्तकांच्या मागे लागलेत आणि सुंदर अशी पुस्तकं त्यांनी सिलेक्टेड पुस्तकं घेतली आणि जिथे पुस्तकं त्यांना दिसली ना पूर्ण वेळ तिथेच ते घालवतात। मी इकडे दुसऱ्या गोष्टींसाठी जास्त एक्साइटेड होती, शॉपिंगसाठी खरं तर। आणि इकडे माझ्या कामाच्या वस्तू सुरू झाल्या होत्या आणि इकडे बघा बँगल्स एवढ्या सुंदर सुंदर होत्या। पण पुण्यात राहणारे लोक ना रिलेट करतील, त्यांना तुळशीबागेत आणि पिंपरी मार्केटमध्ये ॲज कम्पेअर टू दिस खूप स्वस्त सामान मिळतो। सो मला ना व्यवस्थित दाखव बंधू, तिकडे दाखव, त्या साईडला, त्या साईडला। अरे सरळ, एवढं वाकडं काय दाखवतो? कुठे चालला? आणि बघा, आम्ही शॉपिंग करतच होतो, तेवढ्यात खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही इथेच अडकलो। पाऊस येतोय म्हणून थांबावं लागलं। घरी पोहोचलोय आणि पूर्ण भिजलोय। पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता आणि इतक्या जोरात सुरू झाला होता पाऊस। आम्ही बराच वेळ तिथे काढला आणि बराच वेळानंतर पण पाऊस उलट अजून जोराने सुरू झाला आणि येताना आम्ही शेवटी भिजलोच। तर आत्ताच आलोय आणि हे नेकलेस आदित्यने अडकवलाय माझ्या गळ्यात, आता मी आणला। आणि काय भिजून छान छान वाटलं, छान छान वाटलं, बोलत जा। छान वाटलं, हे बघा काय पाऊस आला, हे बघा पावसात कसं ओलं झालं, हे बघा। आदित्य फक्त स्वतःलाच बघत असतात, दुसरं काय बोलायचं काय नाही बोलायचं काहीच नाही त्यांना। तर मी कसा दिसतोय, काय होतंय, एवढंच। आज आषाढी असल्या कारणाने काही खायला मिळालं नाही। आम्ही निरंकट उपवास केलाय आज कारण फक्त साबुदाण्याच्या खिचडीवर आम्ही होतो। काय डिश बनवली जाते हे माहिती नाही। ठीक आहे, आता ते तिकडे आदित्य काम करतोय। मला खूप जास्त भूक लागली आहे आणि बिचाऱ्याला पण खूप भूक लागली होती, पण मला फार कंटाळा आला होता आणि तब्येत पण थोडी बरी नव्हती आणि त्यात पावसात। आणि हो, आम्ही आता तिथे गेलो होतो एक्झिबिशनला, तर तिथे ना मला हा नेकलेस आवडलेला। सो आदित्यने मला हा नेकलेस घेऊन दिला, जो मी आता मगाशी घातला होता।
अच्छा, काहीतरी डिश बनवली गाईस, काही मला कळत नाहीये काय बनवलंय नेमकं ते, पण दिसतंय कॅरेट वगैरे दिसतंय, ऍपल दिसतंय. ओके, तर असा होता आजचा व्हिडिओ. सो तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आता झोपतोय. आमचा पहिला व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. अँड डू फॉलो फॉर मोर सच कंटेंट. सो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज हा पहिला व्हिडिओ आहे, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असले किंवा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ सोबत. बाय बाय, गुड नाईट.